बुवाजी शिरसाट, मी पाथर्डी, जिल्हा अहमदनगर इथे रहिवासी असून पहिल्यांदा माझी मंडळी इथं आली. मुलगी आणि मंडळी मला माहीतही नाही आहे ठिकाण. आणि मुलीला एका मैत्रिणी तिला सांगितलं की मलकापूर एक ठिकाण असं आहे दत्ताचं, तुम्ही तिथे जाऊन बघा. मी माझ्या मुलीसाठी 3 वर्षापर्यंत पडतो सोयीसाठी जमण्यासाठी. कोणती बायको कुठे मंडळी आली नाही. तुम्ही एकटी झाली इकडे हो, मी एकटाच आलो कारण का आज आमचं कसं होतं, माईक जवळ घ्या आणि मोठ्याने बोला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जी तारीख सांगितली होती मंडळीला आणि मुलीला, त्याच तारखेप्रमाणे विवाह जुळून आला. विवाह जुळून आल्यानंतर लग्न झालं मे महिन्यात झाल्यानंतर आता थोडंसं कामाची सुधी चालू असल्यामुळे तिला येता आलं नाही. मुलगी गेली, आता लग्न झाल्यानंतर ती गेली तिच्या घरी. म्हणून आता आपण काहीतरी ऋण संताचं मिटावं म्हणून मी आज आलो आणि संताची भेट घेऊन दर्शन घेऊन एक दिवस आम्ही येणारच आहे पुन्हा. आणि तसंच आता मुलगा माझा एक बीटेक आहे, तो आता तो ग्रामसेवकीची तिच्या परीक्षा देतोय. काका त्याचा खूप छान होणार, त्याला आशीर्वादाला घेऊन या. माझा आशीर्वाद आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. तालुक्यातून आलेले शेवगाव पाथर्डी अहमदनगर. हा, मोनिका माझा आमदार त्या पण सोबत आपले. हा, तर ते सांगतात की मी शेवगाव पाथर्डी इथून आलेलो आहे. आता ते सांगतात माझ्या मुलीचं लग्न छान झालंय, खूप सुंदर झालंय आणि ती आता जॉबला पण प्रयत्न चालू आहे. जॉबला पण प्रयत्न करते. लग्न जमत नव्हतं, इथं आशीर्वाद घेतल्यानंतर लग्न झालंय आणि त्याचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागतही केलेलं आहे.